तर हे आजच रोखलं पाहिजे. म्हणून बेधडक बिनधास्त त्या गोष्टी करणार आहेत का? का फक्त नुसतं बोलून मोकळं होणार आहेत? बरोबर आहे. त्यांनी हा प्रश्न आहे त्याचा आणि विरोध मग करणाऱ्या निवडणुकीच्या चांगल्या चांगल्या गोष्टी काळामध्ये करणं खूप गरजेचं आहे. हा पैशाचा वारेमाप जो वापर आहे, दारूचा वापर आहे, आता ड्रगचाही वापर आहे, ह्या सगळ्याला कंट्रोल करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे? निवडणुकीच्या काळात तर ही सगळी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. मग निवडणूक आयोगाचं नियंत्रण हे फक्त कागदावर आहे का? ज्या गोष्टी आज शेमड्या पोराला माहीत असतील त्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला माहीत नसतात का? हा सवाल सुद्धा आहे. आणि म्हणूनच अशोकजी मला विचारायचं आहे की या सगळ्याबद्दलची जी आकडे येतात, एवढं जप्त तेवढं जप्त, मग कसल्या निष्पक्ष निवडणुका हा सवाल नाही का उपस्थित होत? होय, या निवडणुका अजिबात निष्पक्ष नाहीत. मूल्यावर आधारित असलेलं राजकारण संपुष्टात आलेलं आहे. निवडणुका फक्त आम्ही जिंकल्या पाहिजे आणि त्या कशा जिंकायच्या आहेत, निवडणुकीत आम्हीच उभे राहणार आणि आम्हीच जिंकणार या ज्या भूमिका ठरल्यात, त्याच्यामुळे पक्षाचंही बंधन राहिलेलं नाही. आज अगदी निवडणुकीच्या हॉलमध्ये पक्ष बदलताना आपण सातत्यानं पाहिलेले आहेत. याला कठोर कायदे जसे गरजेचे आहेत, त्याच पद्धतीनं या कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा सुद्धा निस्पृह पद्धतीनं ती काम करावी, यासाठी जनमताचा रेटा वाढणं गरजेचं आहे. जनतेला जागृत करणं आणि जनतेपर्यंत हा विषय पोहोचवणं आणि जनतेचं याच्यावरती मत व्यक्त होणं हे सर्वात महत्वाचं आहे. या ठिकाणी या सर्व उमेदवारांची प्रचंड दहशत असते आणि त्या दहशतीसाठी त्यांना जी मॅनपॉवर लागते, ती मॅनपॉवर मिळवताना त्या मॅनपॉवरला ज्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व पुरवल्या जातात. 18 वयोगट केल्यापासनं आपण पाहतोय की 12-13 वर्षाची मुलं निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये असतात. वास्तविक पाहता याच्यामध्ये बंधनही घातली पाहिजेत. 18 वर्षाच्या आतल्या मुलांना कुठल्याच निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होऊन दिलं नाही पाहिजे. त्याचबरोबर पोलीस खातं हे पूर्णपणे मॅनेज केलेलं असतं. एक्साईज डिपार्टमेंट असेल, दारूबंदी खातं असेल, ही सर्व खाती कायमच ही उमेदवार लोक मॅनेज करतात आणि मग फक्त छापा मारल्याचा आव आणला जातो आणि छापे दाखवले जातात. हे छापे कोणाचे दाखवले जातात? जे कमकुवत उमेदवार आहेत किंवा जे कमकुवत कार्यकर्ते आहेत, अशांच्यावर हे छापे मारले जातात. पण जे मजबूत राजकारणी आहेत, ज्यांना येनकेन मार्गाने निवडूनच यायचे, हे एक तंत्र झालेलं आहे आणि या तंत्राचा अवलंब करत असताना यामध्ये संपूर्ण शासकीय यंत्रणा सहभागी करून घेण्याचं मोठं कार्य हे करत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना यश त्यात येत असतं आणि म्हणून छापे जरी पडले तरी कारवाया काही होत नाहीत आणि कायदेही कुचकामी आहेत. ते याच्यामध्ये जनजागृती, जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकशाहीची मूल्य रुजवणं गरजेचं आहे. राजकीय पक्षातील विशेषतः विरोधी पक्षांनी आपल्या मूल्यांना पक्क ठेवून मूल्यावर आधारित राजकारण जर केलं तर निश्चित याच्यामध्ये बदल घडेल. अशा मूल्यांवर आधारित असलेले उमेदवार उभे राहिले तर ते निवडून येत नाहीत. पण कारण प्रश्न हा हाच आहे संपूर्ण ना अशोकजी, प्रश्न हाच आहे. मला हेरम सर तुम्हाला विचारायचं आहे, आज प्रक्रियाच अशी, व्यवस्थाच अशी बनलेली आहे की सामान्य माणूस निवडणुकीच्या या सगळ्या बाजारामध्ये थांबू शकत नाही, कारण त्याच्याकडे एवढा प्रचंड पैसा आणि जो पाऊस पडला तो कसा पाडणार? आणि EMI वर उभा राहणार आहे, ज्याला EMI ची चिंता असते महिन्यात शेवटी, तो निवडणुकीच्या रणांगणात उतरू शकेल का? धोका हा आहे का की सामान्य माणूस जो तत्वानं जगतो, तत्वानं उभा राहतो, तो या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर फेकला जातोय का? निवडणूक ही फक्त पैसेवाल्यांची आज उरलेली आहे का? बरोबर. राजकीय घराण्यांच्या बद्दल आपण मागे इथं चर्चा केली होती की सरदार पटेलांनी जरी संस्थानं खालसा केली तरी ही नवी संस्थानं गावोगाव निर्माण झाली आहेत. त्याच्या मागपुढे शहरी भागामध्ये जे बिल्डर्स आहेत आणि ज्यांच्याकडे काळा पैसा आहे त्यांच्या हातात ती निवडणूक गेलेली आहे आणि निवडणुकीची कल्पनासुद्धा सामान्य कार्यकर्ते करू शकत नाही. म्हणजे पूर्वी किमान लोकसभा विधानसभा आपल्या आवाक्यातली नाही म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ते नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुकींची स्वप्न पाहायची. पण खाजगीमध्ये चर्चा, लोक ज्या प्रकारची रकमा सांगतात, एका घरामध्ये किती रुपये आले, आणि पूर्वी लोकांकडे एक नैतिकता असायची, ते एकाच उमेदवाराचे पैसे घ्यायचे की ज्याला मत द्यायचं ते. आता ते सर्वांचे पैसे घेतात आणि फक्त आपल्या घरातून कुणी कुणाला मतदान करायचं किंवा ते ठरवतात. मला असं वाटतं की याच्यामधून सर्वसामान्य माणसातल्या राजकारणाबद्दलची जी एक निगेटिव्हिटी आहे, ज्या प्रकारचा एक प्रकारची तुच्छता आहे मध्यम वर्गाची, ती अजून वाढत जाणार आहे. आधीच मध्यम वर्ग किंवा शिकलेला तरुण आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये यायला तयार नाही आणि आज जर असं लक्षात आलं त्यांच्या की हे आपल्या हातातच राहिलेलं नाही तर लोक केवळ फक्त लांबून गंमत पाहावेत अशा पद्धतीने राजकारणाकडे बघतील आणि ज्या ठिकाणी सज्जन जायला घाबरतात त्या ठिकाणी वाईट माणसं लवकर ताबा घेतात. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही अधिक गुंड प्रवृत्तीच्या माणसांच्या हातामध्ये जाईल आणि त्यांना
याच्यामध्ये आपण कुणाचे नुकसान करतोय? तुमच्याच घरादारातले मुलं. आज तुम्ही गावातल्या 10 मुलांना ड्रग्ज वाटला तरी उद्या तुमच्या घरातला मुलगा ड्रग्ज पिऊ शकतो. तुम्ही आज दारू वाटली, तुमच्या घरातला मुलगा दारू पिऊ शकतो. म्हणून गावं नासवायचा हा कार्यक्रम आहे. एकीकडे सरकार विकेंद्रित पद्धतीनं आज 15व्या वित्त आयोग, 16व्या वित्त आयोग, ग्रामपंचायतीपर्यंत पैसे देत आहे आणि विकेंद्रित केलंय. तर तेच विकेंद्रीकरण ड्रग्जचं पण झालं की पूर्वी ड्रग्ज कुठेतरी मुंबई पुण्यामध्ये मिळायचे, आज खाजगी छोटे छोटे कारखाने तयार झाले. पानपट्टीवर पानात सुद्धा मिळायला मिळायला लागलं. असं ऐकलं गावाकडे गेल्यानंतर अगदी ही बरोबर. चर्चा आहे ती अगदी लहान लहान मुलांपर्यंत जर हे जाणार असेल तर आपण काय समाजाचं कडून ठेवतोय हा सवाल सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला अजून एक विचारायचं आहे जितेंद्रजी तुम्हाला, खरंच जर असा असेल निवडणुकीमध्ये जर इतका पैशांचा वापर दारूचा असेल, जे असे प्रलोभनं देतील त्यांना आजीवन बंदी घालायला हवी का? कायद्यात काय सुधारणा व्हायला हवी? तुम्हाला काय वाटतं, रोखायचं कसं? प्रश्न तर आहे गंभीर. जरूर आजीवन बंदी घातली पाहिजे, पण आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेण्याचे हक्क आणि अधिकार हे ज्यांच्या हातामध्ये आहेत तेच लोक काही करणार नसतील आणि हेतू पुरस्कर या सगळ्या गोष्टींकडे कायम दुर्लक्ष करतच आलेले आहेत. अजूनही दुर्लक्ष करत राहणार असतील तर मग कसं शक्य होणार या सगळ्या गोष्टी? ज्याच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी करणं आहे ती लोकच हे करताना दिसत नाहीयेत ना. हे उघड सत्य आहे. मी स्वतः 13,500 रुपयामध्ये आता महानगरपालिकेची निवडणूक लढलो, 98,000मध्ये मी विधानसभेची निवडणूक लढलो आणि 92,000मध्ये मी लोकसभेची निवडणूक लढलो. आम्ही अजिबात पैसे खर्च केलेले नाही, तरी पण आम्हाला चांगल्या माणसांची मतं मिळाली. आम्ही मेसेज द्यायचा तो देतो, विरोध करण्याचा जो काही विषय आहे तो व्यवस्थित भूमिका घेतो, विरोध पत्करतो, वाईटपणा घेतो, सगळ्या गोष्टींना निकराचा विरोध असतो आमचा. पण जिंकू शकत नाही. सत्ताधारी पण जिंकू शकत नाही कारण पैसा नाही. जिंकणं शक्य नाहीये, पण तरी सुद्धा आम्हाला वाटतं लोकमताचा रेटा आज नाही तर उद्या आमच्या बाजूनी फिरेल. लोक आत्मपरीक्षण करतील. आम्ही या फक्त आशेवर या सगळ्या गोष्टी करत राहतो. या सगळ्या ड्रग ट्रॅफिकिंग करणारे सगळे गुंड यांना सगळ्यांना शिंगावर घेतो. प्रसंगी सगळ्या टीका, ट्रोलिंग या सगळ्याचा सामना करतो. सिंगल माणूस फिरावं लागतं आम्हाला, कारण त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये भूमिका कोणीच घेत नाही. जर दारू वाटणाऱ्यांच्या बाबतीत एवढा तीव्र विरोध आहे तर ड्रग्जवाल्यांच्या नादी आम्ही लागायला लागलो तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा फक्त विचारच केलेला बरा. वेळ माझ्याकडे कमी आहे म्हणून मला सतीशजींना विचारायचं आहे. सतीशजी, या निवडणुकीमध्ये तुम्ही ग्राउंडवर राहील निवडणूक लढली आहे म्हणून मी विचारतोय तुम्हाला, वैयक्तिक तुमच्या मतदारसंघात वैयक्तिक कोणाबद्दल सांगू नका, पण पैशाचा पाऊस पडला की एकदम असे गरिबीतून सगळे उभे राहून निवडणूक लढले, काय घडलं? तर मी माझ्याबद्दल सांगतो. तुमच्याबद्दल नाही, ओव्हरऑल सांगा. सगळ्याबद्दल तुमच्याबद्दल ऐकलं आपण. ओव्हरऑल नाही सर. तुमच्या विरोधकांनी काय पैसे वाटले का नाही? तर प्रत्येकाने विरोधकांनी पैसे वाटले का नाही वाटले आपण त्यांची चौकशी पण नाही केली. पण आम्ही नाही वाटले. बर, ठीक आहे, तुम्ही नाही वाटले. आणि आपल्यासोबत शेवटची कमेंट देण्यासाठी अशोकजी आहेत. अशोकजी, या सगळ्याला बदलावं लागेल, पण परिस्थिती बदलण्यासाठी काय करावं लागेल? मूल्यावर आधारित राजकारण आपल्याला उभं करावं लागेल आणि चांगली माणसं जरी डिपॉझिट गेली तरी चांगल्या माणसांनी या लढाईमध्ये उतरलंच पाहिजे, निवडणुका लढल्याच पाहिजे आणि चांगल्या मूल्याचा प्रचार प्रसार आपण केलाच पाहिजे. याच्यासाठी त्या पद्धतीचे पक्ष आणि पार्टी किंवा अपक्ष उमेदवार यांनी धाडसानं उभं राहिलं पाहिजे. समाजात ही गुंड प्रवृत्तीची लोक अल्पसंख्याक आहेत. समाजाला परिवर्तनाची अपेक्षा आहे, पण नेमकं त्यांच्या समोर अशी चांगली उमेदवार सातत्यानं येत नाहीत. हे सातत्य टिकवावं लागेल आणि सातत्य टिकवणारा एक वर्ग निर्माण करावा लागेल. तो भले पक्षातला असेल किंवा अपक्ष असेल, अशी चांगली माणसं निवडणूक लढणारी सातत्यानं उभी करावी लागतील आणि त्यांनी कुठल्याही तमा न बाळगता, कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रियांचा विचार न करता, पडणाऱ्या मतांचा विचार न करता या निवडणुकीमध्ये सहभाग घेतला पाहिजे. मी तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण या चर्चेमध्ये याचा शेवट जो आहे तो सकारात्मक आपण केलेला आहे, सकारात्मक भावनेनं केलेला आहे. म्हणूनच समाजातल्या चांगुलपणावर विश्वास असलेल्या माणसांनी चांगुलपणावर विश्वास ठेवत लोकशाही प्रक्रियेमध्ये उभं राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवणं सुद्धा गरजेचं आहे. हा कार्यक्रम सुद्धा त्याचाच एक भाग आहे.